अरे वा, तू अजून गावातच आहेस होय? म्हणजे तू तर बेगावला जाणार होतास ना? नाही मग कुठे जाणार होतास? नाही कुठं नाही का मग माझ्या घरी कळलं तेव्हा काय झालं होतं? काय नाही काय नाही, त्या शितलीनं उगाच शानपणा केला, मला तिथं येऊन प्रपोज करायचा. मला काय प्रपोज करता येत नव्हतं का? पण मी का नाही केला? कारण मला माहित होतं पुढे जाऊन आज सगळं होणार आहे ते. मीच नाही म्हणाय पाहिजे होतं, म्हणजे विषयच संपला असता. उगाच हो म्हणलो, मलाच अक्कल नाही. कोण म्हणलं असं? हा, अगं नाही मला इकडे सगळं सांगितलंय. तुला जमणार नव्हतं तर सांगायचं ना सरळ. माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला नाही आवडणार. अगं त्रास कुठं काय ते मी मग का म्हणलं असं? तुला खरंच असं वाटतं तू मला होय म्हणून चूक केलीस? अगं नाही ते मी टेन्शनच्या परत बोललो तसं. म्हणजे ते तुझ्या मनातच होतं, फक्त टेन्शनच्या नादात बाहेर आलं. अगं शितलं खरंच तसं काय नाही. असं काही नसतं ना तर तू असं म्हणलाच नसतास. अगं हे सगळं अचानक घडलं ना, त्यामुळे मला काय करायचं सुचलंच नाही ना. मला वाटलं नव्हतं तू एवढा घाबरट असशील म्हणून. अगं शितले म्हणजे मी उद्या ट्रेनिंगला गेल्यावर तुला अगं त्रास नको म्हणून मला काळजी वाटत होती. मला भीती वाटत होती, पण तुला गमावण्याची, माझं आर्मीचं स्वप्न गमावण्याची. शितले अगं आर्मी माझं पहिलं प्रेम आहे माहितीये मला. ही शीतल तुझ्या आणि आर्मीच्या मध्ये कधीच येणार नाही. माझ्यामुळं तुझ्या ट्रेनिंगला कसला बी परिणाम होणार नाही. हा तुला असं वाटलं का की माझ्यामुळे तुझ्या ट्रेनिंगवर परिणाम होईल? मला माहिती तू होऊ देणार नाहीस, पण पण काय, बोल की. जाऊ दे, काय ना, सॉरी. सॉरी. आणि जर तुला जमत नसेल तर सांग मला आधीच. काय? आपण एकत्र राहायचं. आणि मी नाही म्हणलं तर तर मार खाशील. मग कशाला विचारतीस? आणि शितले खरंच सॉरी, टेन्शनच्या भरात बोलून गेलो. पण नंतर येऊन मला म्हणला ना की तुझ्या घरात आपलं कळलंय म्हणून, तेव्हा मग तेव्हा काय? विचार की तुझ्या चाडक्या भावाला. तूच सांग की त्याला कशाला बोलतोयस? म्हणलं कळलंय ना तर कळू दे. आता कळलंय ना तर त्यांच्या समोरनं चितलीला घेऊन जाणार म्हणलं. शितले सॉरी, तू कशाला सॉरी म्हणतोयस? तसं बोललो म्हणून. मी तुला कधी सोडून जाणार नाही. माहितीये मला. पण मला काय वाटतं माहितीये का, काय? आपल्या घरच्यांना बाहेरून कळण्या अगोदरच आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. हा पण शितले अजून माझं ट्रेनिंग नाही झालं. ते होईलच की, पण माझ्या घरच्यांना कळण्या अगोदर तू त्यांच्या मनात जागा केली पाहिजे. म्हणजे मी जेव्हा त्यांना सांगेन तेव्हा ते भय म्हणतील. तू जसं मला जिंकलंस तसं माझ्या घरच्यांना बी जिंक. अय, आता काय सूर्य मावळाची वाट बघतो का काय? तू कर की प्रॅक्टिस. तुम लोगों को ना मेरे जैसे ट्रेनर की जरूरत है. झालं मग कल्याण. कल्याण क्या कल्याण, भागो जल्दी करो, फिटनेस मेंटेन करो मेरे जैसा. हा अहो सगळं करतो, थांबा जरा. अय, थांबा काय थांबा, मी का तुमच्यासाठी माझं काम धंदा सगळं सोडून आलोय आणि त्याचं तुम्हाला काय नाही वय. आणि तो आज कुठं आहे रे?
का याला खरंच पळून बघ. आज काय तुला पळून जाणारातला वाटलं वय? मग काल कसं म्हणत होता मग? अरे टेन्शनच्या भरात बोलला म्हणून काय खरंच जातोय वय? हा आधी जरा घाबरलो होतं त्यो, आपण नंतर हल्ला नाही भाऊ. हा हा नंतर बी जर तो आधीसारखं बोलला असता ना, मी तर फुकवूनच काढला असता मग. अरे तुझ्या आधी मीच फोकाळला असता त्याला, म्हणून तर त्याला नाही का मी नंतर विचारलं. पण क्या आपल्या ज्या असं घाबरला असं होणार नाही. हो आला बघ. ए अरे काय झोपलं होतास का काय? अयो झोपला होतास? अयो अरे हा? अरे काय झालं? काय झालं? तू चोमड्या गबस. राजा आला का हात मोडल के? मोड दे की मग. हा? अजून ट्रेनिंग बाकी आजा, उगाच काहीतरी होऊन बसा आजा. हा, एवढं कळतंय ना? कुणी शानपणा करायला सांगितलं तुला? अरे पण काय झालं ते तर सांग की. काय झालं? मी काय काय बोललो ते कशाला सांगितलं शिकलेला? कष्टा मग आधी खोके कशाला मारायचे एवढ्या? हा? आणि शितली माझी बहीण आहे काय, आणि तो तर हात मुरगावतोय ना, हे मी सांगणार आहे मी. सांगणार? हा? सांगणार? अरे तुझ्यात आणि तुझं चालू होतं तो मी असे काढे गेले असतं चाललं असतं का? चाललं असतं का? करायचे की मग काड्या, मी कुठं नको म्हणलो होतो. आता तुटलंय म्हणून म्हणतेस रे. ती सोडून गेली तेव्हा कसा रडत बसला होतास? हा? दुखताना काय? अरे आजा, अरे सोड की हात मोडल बिडल करशील आदू त्याला. काय नाही मोडत बिडत, त्याला असंच पाहिजे. राहुल्या तुला सांगतो बघ, मी शितलीला शिव्या घातल्या असणार आहे म्हणून आलाय आपल्या पुढे रुबाब झाडायला. हा शिव्या काय नाही ते उगाच टेन्शन घेईल म्हणून म्हणतोय. मग आधी कशाला असं बोलायचं? आता बघ शितलीला सांगतो का नाही, की तुला सांगितलं म्हणून हे माझा हात पिरगाळला. होय एवढी मस्ती तुला? हा? एवढी मस्ती अजून? आजी हा? गप्पी. एवढी मस्ती हा? आणि हे बघ तू किती जरी काढ केलास ना तरी आमचं प्रेम काही कमी होणार नाही. माहितीये कुणाचं किती कुणावर प्रेम आहे ती. आत्ता कळलं कुणाचं कुणावर किती प्रेम आहे ते. खोमे, तुझ्यापेक्षा तुझ्या बॉयफ्रेंडचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. त्याचं 95% आले आणि तुझं 43%. मग हायच त्याचं माझ्यावर प्रेम. हाय, काय करताय ग? लव्ह मीटर म्हणजे तुला लव्ह मीटर माहित नाही व्हय? अगं ह्यो एक गेम आहे, ह्याच्यात कळतं तुझं तुझ्या बॉयफ्रेंडवर किती प्रेम आहे आणि त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. होय होय, हे बघ की अंकीचं 43% आणि त्याचं 95% आलंय. हे कसं करायचं असतंय ग? सोपं आहे. हे बघ, असं शीतलला अजिंक्य लिहायचं आणि असं एक एक अक्षर खोडायचं आणि शेवटी बेरीज करायची. तेवढं टक्के तुझं अजिंक्यावर प्रेम आहे आणि तसं अजिंक्यला शीतल करायचं आणि बघायचं त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि समजा शेवट 0 आला तर 0 तसंच वापरायचा. मग आताच करूया की. आत्ता नाही, बॉयफ्रेंड सोबत करायचं असतं. मग हिनं कसं आत्ताच केलं? होय अगं आत्ता कुठं, कालच केलंय मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत. सकाळी मी उठायच्या आधी त्याचा पहिला मेसेज येऊन पडलेला असतोय मला.